माझ्या एक्झाममुळे आम्ही गेलो होतो नाशिकला आणि नाशिकमधले काही प्लेसेस फिरावं म्हणून आम्ही सगळे भाऊ बहिणी मिळून गेलो होतो ग्रेप एम्बॅसीमध्ये. सगळ्यात पहिले म्हटलं की पेट पूजा करावी आणि मग तिथून पुढचे काही ठिकाणं आहेत तिथे जावं. सो मग त्यासाठी आम्ही गेलेलो ग्रेप एम्बॅसीला, जिथे की मला खूप दिवसांपासून जायचं होतं आणि मी खूप ऐकलं होतं की वर असे द्राक्षाचे झाडं असतात आणि तिथे बसून तुम्ही खायचं. सो मिसळ तुम्ही बघू शकता की किती मोठे पापड आणि खरंच खूप छान मिसळ होती. टेस्टला पण छान होती आणि त्यांचे ते मनुके जे तिथले ओरिजिनल ऑर्गॅनिक आहेत ते त्यांनी दिले होते. द्राक्षाच्या सीझनमध्ये ते द्राक्ष देतात, नाहीतर असं मनुके देतात. सो एकूणच खूप मोठा परिसर आहे, मुलांना पण खूप काही खेळायला आहे. रुहीला तिथे एक छोटेसे खरेखुरे द्राक्ष दिसले जे तिने खरेच पाहिल्याने हात लावला, तिला खूप आवडलं. त्यानंतर तिथं रुही फर्स्ट टाईम असं जम्पिंग याच्यावर चढली, जी ती आधी कधीच चढली नव्हती. त्यामुळे तिला खूप आनंद झाला आणि त्यामुळे ती पण खूप खुश होती. तिथून थोडा वेळ टाईमपास केल्यानंतर आम्ही पुढे गेलो सुला वाईन्सला. सो सुला वाईन्सला पण खूप दिवसांपासून जायची इच्छा होती, बघायची होती की खरं तिथे काय आहे आणि काय नाही. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथे असं बऱ्यापैकी गिफ्ट शॉपीस वगैरे असतात, जिथे तुम्ही काय काय गिफ्ट द्यायची वस्तू घेऊ शकता. आणि वातावरण इतकं सुंदर होतं की आम्ही खूप सारे फोटोज काढले, कारण की तिथं फोटो सेशनशिवाय दुसरं काही करायला अजून काही आम्हाला स्कोप नव्हता. सुला वाईन्सचं पर पर्सन तिकीट आहे 600 रुपीज, जे की मला खूप जास्त वाटलं. पण त्यातच ते सगळं इन्क्लुडिंग असतं. म्हणजे जर वाईन टेस्टिंग पण ती त्यातच असते. त्याच्यात एक वाईन कशी बनवतात, कशी स्टोअर करतात याचं ते पूर्ण टूर देतात. सो त्यामध्येच ते सगळं इन्क्लूड असतं. पर पर्सन त्यातनंच ते रिडीम करतात. वर मस्त एक कॅफे पण आहे, ज्यात तुम्ही एन्जॉय करू शकता. तुमचं पाहिजे ते मील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि होती काका आणि मावशींची ॲनिव्हर्सरी. सो आम्ही रुहीसोबत म्हणजे सगळ्याच फॅमिलीसोबत आम्ही ती सेलिब्रेट केली आणि मग आम्ही गेलो बाहेर डिनरला. एवढे सगळे जण सोबत होतो, त्यामुळे फॅमिली डिनरला खूप मजा आली. मस्त गप्पा गोष्टी धिंगाणा सगळं काही चालू होतं आणि असं सगळ्यांनी आम्ही मस्त एन्जॉय केलं आमचं डिनर. आणि अशा प्रकारे आमची नाशिकची टूरही तिथेच संपली.